नाही, महाविकास आघाडीकडं अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक आहेत. लोकशाहीमध्ये इच्छुक असणं, मागणं त्या ठिकाणी गैर नाही. परंतु महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच त्या ठिकाणी उद्याचा निर्णय घेतील. काँग्रेस की राष्ट्रवादी? नाही, मुळात ही जागा कुणाला सुटणार आहे हा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेते मंडळींचा, त्यांच्या लेवलचा हा प्रश्न आणि विषय आहे. जो त्यांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते मंडळी ज्या पद्धतीनं मला आदेश देतील त्या पद्धतीनं मला मान्य आहे. मी इथल्या सगळ्या मायबाप जनतेच्या पाठिंब्यावर, आशीर्वादावर त्या ठिकाणी महाविकास, त्यांनीही त्यांच्या सांगण्यावरूनच महाविकास आघाडीच्याकडं मागणी करतोय. परंतु विचार नाही केला तर मीही येणारी निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहे, ही या अगोदरही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्या बाबतीत चर्चा, हितगुज, त्या बाबतीत त्या ठिकाणी काय करायचं, कोणती भूमिका घ्यायची, हे मी आशीर्वाद किंवा जे आम्हाला नानांनी शिकवलं आहे की कोणतीही गोष्ट फायनल डिसिजन घेत असताना आपल्या लोकांच्यापर्यंत, जनतेच्या किंवा आपल्या सोबत असणाऱ्या मायबाप जनतेचा अंतिम कौल घेऊनच त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा. परिचारक गटाचे मतदारसंघात 3,000 कोटी रुपयाचा विकास निधी आणि विकास कामं त्यांनी केलेली आहे. आपल्याला वाटतंय मी यावरती उत्तर देण्यापेक्षा तुम्ही गावोगाव, शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भागातल्या लोकांनाच जर जाऊन विचारलं तर 3,000 कोटीचा निधी, मुळात आमदारांना 3वर किती शून्य आहेत या 3,000 कोटीला हे विचारलं तर त्यांनाही कदाचित त्या ठिकाणी लिहिण्यासाठी बराच वेळ लागेल. मात्र फक्त कोटीच्या वल्गना करायच्या आणि लोकांची निवडणुकीच्या समोर दिशाभूल करायचं एवढंच काम त्या ठिकाणी सुरू आहे. जाईल त्या भागात रस्त्याच्या बाबतीत समस्या आहेत, अडचणी आहेत. आज आपल्या ग्रामीण भागात गेल्यानंतर भाटघरच्या पाण्याची समस्या आहे, उजनीच्या पाण्याची समस्या आहे. त्यानंतर तिथं शेतकऱ्याला वेळोवेळ त्या ठिकाणी त्यांच्या आजपर्यंतच्या नाना असतानाच्या काळातल्या वेळेवरती मिळणाऱ्या पाण्याच्या पाळ्या देखील मिळाल्या नाहीत. शेतातला डीपी जळाला तर त्यांना पैसे भरून डीपी घ्यावा लागतो, इतकं त्या ठिकाणी या अलीकडच्या 3 वर्षातलं दुर्दैव आहे. आणि म्हणून हा परिस्थिती बदलायची असेल, पूर्वीच्या नानांच्या काळात शेती, लाईटच्या बाबतीतले जर दिवस आणायचे असतील तर नक्की सर्वसामान्य शेतकरी याबाबत येणाऱ्या निवडणुकीत विचार करतील. गेल्या 30-40 वर्षात पंढरपूरचा म्हणावा तसा विकास झाला